नमस्कार, मी डॉक्टर आशा तुपे, नॅचरोपॅथी एक्सपर्ट. गौरच्या शेतामध्ये आपलं स्वागत आहे. आपण या ठिकाणी टोमॅटोची लागवड केलेली आहे. तर आता टोमॅटोला भर द्यायची आहे. तर चला कामाला सुरुवात करूया. आपण या टोमॅटोला ना गांडूळ खत घातलंय. आणि माती ह्या बाजूला भरून म्हणजे भर टाकून घेतली. तुम्ही बघाल टोमॅटोची साईज कसल्याच प्रकारची कीड ह्या झाडावरती नाहीये, कारण आपण याच्यावरती गोमूत्राची फवारणी घेतली होती. आपल्या शेतामध्ये संपूर्ण शेती आपण सेंद्रिय पद्धतीने करतो. कुठल्याही प्रकारचे केमिकल आणि फर्टिलायझर्स आपण यूज करत नाही. तर ही एका टोमॅटोच्या झाडाला बघा, साधारण तुम्ही जरा जवळून बघितलं तर 2, 5 आणि हे 3, 8 मोठ्या साईजचे असे हे टोमॅटो लागलेले आहेत. आणि ह्याला फुटवा पण अतिशय छान आहे. इकडे पण बघाल खूप मोठी साईज आहे टोमॅटोची. आणि भाजी चवीला अतिशय चांगली लागते. हे टोमॅटो आहेत ना जे सेंद्रिय, ते आणि मार्केटमधले जर ह्याचा आपण चवीत बघितलं तर चवीत नक्की फरक आहे. सेंद्रिय टोमॅटो अतिशय चांगले लागतात चवीला आणि खूप सुंदर भाजी लागते. तर सुट्टीचा दिवस होता खरं तर. ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि 2 दिवस तरी आम्ही शेतामध्ये काम करतो. आणि हे फक्त आपल्याला खाण्यासाठी. गौरजामध्ये नेहमी आपल्याकडं बाहेरच्या राज्यातले, बाहेरच्या देशातले पेशंट येत असतात. आणि या पेशंटसाठी आपण जो डाएट देतो त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या सेंद्रिय भाज्या आपण त्यांना खायला घालतो. तर आज माझ्या मुलांनी सुद्धा माझ्यासोबत मदत केली आहे. त्यांना शाळेला सुट्टी होती. सो प्रत्येकानं शेतामध्ये काम करणं आणि आपल्या स्वतःला जर चवीचं आणि चांगलं खायचं असेल, सेंद्रिय खायचं असेल, तर थोडासा वेळ शेतीसाठी जर दिला तर अशा पद्धतीनं घरगुती भाजीपाला आपण बनवू शकतो. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण किती छान पद्धतीने बघा तयार केलं. आता ह्याला चांगल्या प्रकारे भर घातली आहे. तुम्ही बघू शकता हे टोमॅटो किती आता या 2 रोपांच्या मध्ये जी जागा आहे ना त्याच्यामध्ये आपण भाज्या लावणार आहोत. सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खतं, कीटकनाशक आणि औषधं वापरली जात नाहीत. तर संपूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने, त्याचबरोबर गांडूळ खत त्याचा वापर करून आपण हे शेती करतोय. आणि हे अशा प्रकारचे टोमॅटो आपण आपल्या पेशंट्सला खायला देतो. भाज्यांमध्ये सूपसाठी आपण या टोमॅटोचा उपयोग होतो आपल्याला. टोमॅटो हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत, कारण त्याच्यामध्ये पोषण मूल्य हे अधिक असतात. रासायनिक पद्धतीने जो आपण टोमॅटो करतो तो आणि हा जो सेंद्रिय पद्धतीने, नैसर्गिक पद्धतीने केलेला टोमॅटो, याच्या चवीमध्ये खूप फरक आपल्याला जाणवतो. हे अतिशय चविष्ट असतात.
टोमॅटोमध्ये विटॅमिन सी, विटॅमिन ए, पोटॅशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्याच्यामुळे टोमॅटो हे हेल्दी आहेत. त्याचबरोबर हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा टोमॅटो आवश्यक आहेत. तर अशा पद्धतीनं आपण हे सेंद्रिय टोमॅटो बघितले. साधारणपणे 1 आठवड्यानंतर याला आपण तोडणार आहोत. थोडीशी तांबूस रंग आली की मग आपण ते तोडू शकतो. अजून साधारण 8 दिवस तरी लागतील याला. संध्याकाळचे 6 वाजलेत आता. अशा पद्धतीनं आज आपलं सगळं काम पूर्ण झालंय. उद्या आपण याच्यामध्ये भाज्या लावूया.